श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4. श्री गणेशाय नम. जय जय करुणानिधे आगम गोचर विशाळ बुद्धे सकळ मुनी मानस हृदय वृंदे उद्यान वाटे आनंदाचे हे योग मानस रंजनी पंढरीच्या मूळपीठ वासिनी पुंडलिकाचे आराध्य स्वामी उभी अससी विटेवरी सौम्य दिससी परिनिटक बहुठक चित्तचालक भक्त मानस भावहारक छिनाल सुकृत उरोणे दीपा कैसी बका समान नासाग्रभागी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीबावान चांगलपण मिरवतसे परीही अंतरीची खूण नरहरी मालू एकचे जाणे भक्तीविषयी लंपट वासना मना माझी हुटहुटी सुकर्म हृदया घालवणी हात युक्ती प्रवृत्ती काढून घेत पुढे पुढे होऊनी कार्यार्थ आपुले त्या संपादी परी दामाजीचे दायदान गटकन गिळले अभिलाषून कंगाल वृत्ती सोंग धरून देव महाराज झाला असे नरहरी सबळ सुवर्ण कर्म तयाच्या विषयी वरिला काम भांडावे तो जन्मोजन्म शिवमौळी राहत असे खूपच्या दादूला वाकुडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला पुंडा वृंदा पुरुषही जाळा स्मशान वस्ती केली से ठकावून मारिला काळ यवन 16 सहस्र दादूला होऊन शेवटीन पावे समाधान ब्रह्मस्थिती वरिली से चक्षु गोचर होय जे जे ते मागू शके अति निर्लज्जे सुदामाचे पृथुकुखाचे कोरडेने म्हणे सहसाही या काय वरिला मृत्यू दुकाळाने द्रौपदीची खाय भाजी पाने हात सोडवून लाजीरवाने मिटक्या मारून भक्षितसे शबरीची बोरे उच्चिष्ट पाहून न म्हणे भक्षी मन लावून चोखियाचे पदार्थ गोड पाहून सारितसे तयाचे मन नामा बाळ ठकून त्वरित नैवेद्य भक्षित हातोहात तस्मात किती दुर्गुणांत सद्गुणांते आणावे असो ऐशी परमठकनी येऊनी बैसली ग्रंथश्रेणी मम चित्ताते समूळ घेऊनी पायापाशी ठेवीतसे असो तिचे वदने करुण श्रोते एका आता कथन श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंगळाकारणी संचरला मागील अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती निवटून हिंगळाख्यस्थाना पावले ती ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊन द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले तव ते द्वार पाहता क्षिती उंच सार्धसहस्र औरस चौरस षडशत विराजलेसे द्वार ते द्वारी प्रचंड अश्र भैरव महादेंड त्यांनी नाथपंथा पाहून वितंड चित्तांत कामना उदेली नागपत्र अश्वत्थस्थानी मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्याप्रवाही प्रसन्न केले देवाते तरी शाबरी विद्या कवित्व येणे केले वरदस्थित तरी तपिते प्रांजळ कायस्थ केवी झाले ते पाहण्या ऐशी कामना धरून पोटी युद्धरीतीस भैरव प्रत्यक्ष झाले द्वाराते अंगे नेमून संन्यास रूपा देह पंकजा दावणी तद्रूपा म्हणती महाराजा योगदीपा कोठे जासी ते सांग मनी शक्तीचे घेण्या दर्शन अंतकरण झाले मज तव ते म्हणती जोगिया एक आम्ही येतीचे स्थायिक भगवती कार्या वरदायक द्वारपाळक तिचे असतू तरी कामना स्थित दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पुण्य पुसो त्यास त्या प्रसादून अंबादर्शने सिद्ध करीतो महाराजा आणि पापकलह अर्थ दुर्जटी आमुचे दिसून येता दृष्टी त्यासी मागे परतवूनी लावू तत्क्षण तस्मात वागोत्तरासी तेटी प्रसाद मिरवला हो शेवटी तरी त्वत्कार्या कामना उदेली पोटी अंबादर्शनी मिरवावे तरी महाराजा योगद्रुमा पापपुण्याचा झाडा आम्हा दर्शवूनी दर्शन कामा स्वस्त करी रतिसुखा अंतर्य आला अर्थकंदर्प येथे करिता काही लोप तरी संचार करिता द्वारमाप मध्ये अटक महाराजा द्वारसाकडे होते अतिसान गुंते करिता अमृत भाषण मग त्याते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो तस्मात तुमची कर्म रहाटी झाली जैसी महिपाटी तिथे दर्शवून वागदिवटी दर्शनाते दर्शे जे एरू म्हणे द्वारस्थ बापा आम्ही नेनो पुण्य पापा ईश्वर अर्थी केले सकल जैसिया लहराभास उभय नातळे त्या सुखास हर्ष दरारा सावधपणास ठाई ठाई मुरतसे तो नौका सरिता तोही जात दोथडी रुख दिसती पळत
दोथडींचा बायक साक्षीवंत रुखापळ नेन तसे की तो बहु व्यक्त घटाक्षती अंतरदिवटा बहुग बसती परी त्याची सदा दीप्ती नयनी भिनवे महाराजा तुटोनी नीती पुण्यद्रुमा आम्ही नेनो पाऊली उगमा तव ते म्हणती नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय तू जगी जन्मो दय देह धरिल्या पोटी कर्मा कर्म उभे राहाटी मिरवले ते प्रपंच हाटी पदार्थ सवे हे दोन्ही तरी बा तयाच्या गृह कपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोपोनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना जैसे वेचिल्या वाचोन धन ना तळे कदा हाटीचा कन तरी कर्मा कर्म जल्पल्या विन अर्थ तुझा सरेना तरी प्रांजळ वचन प्रवाही कामसरिता मिरवल्याही तेने दर्शन अंबेपाशी संगमाते मिरवेल ना तरी गौन धरोणी पोटी वदता अर्थन लादे जेठी प्रांजळ वद की शेवटी फिरून जाशील माघारा तुझा प्रांजळ वदल्या विन करुण देऊ तू ते गमन शिक्षा अन्यथा पावसी ऐशे तयाचे ऐकून वचन मच्छिंद्रनाथ म्हणे शासनी उदेला आदित्यसूत तेथे तुमची शक्ती अद्भुत केवी वर्णू मशक हो जो महाप्रळय भद्ररुद्र तो ग्रासोनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महेंद्र काय असे ऐशी एकता मच्छिंद्र गोष्टी परमक्रोधाची झाली दाटी मग भैरव एकदाची उठावले जैसे अपार विधान थाटी प्रदीप्त होऊनी सांगे गोष्टी महाखगी जाओनिया तन्याये अष्टभैरव मांडिते झाले युद्ध पर्व कोणी त्रिशूळ परशु गांडीव टनत्कारिले त्याची समयी तो पराजोनी असिलता मुद्गल गुरु ज्या परम कठीणता अंकुशभरची मांडू असता चक्रे चालती उद्देशे गदा दारुका यंत्र अचाट भाले गुप्ती कुठार बोथट ऐशी शस्त्रे तीव्र अचाट करी कवळोनी उठावले ते पाहुनी नाथ मच्छिंद्र भस्म झोळी ओपिला हस्त जय जय श्री गुरुदेव दत्त म्हणोनी भस्म करी कवळोन दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चून आपुला भाव म्हणे मित्रा वरुण देव सिद्ध असोत मम कार्या अश्विनी वरुण अग्निवात धरामरादी वज्रनाथ घनगंधर्व तरंगिनीवत सिद्ध असोद आम्हाते बुद्धी सिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नांदनार त्या सर्वाते नमस्कार साह्य आमाते असावे ऐशी जपून मंत्रशक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती युद्ध समारंभ क्षिती आरंभिले सर्वांसी मग वज्र पंजर प्रयोगभूती धाराश्रे नेमून शक्रदैवती मंत्रप्रयोग सबळ शक्ती बाळी विभूती चर्चिलिसे सर्वांग झाले वज्राहुनी अति कठीण यावयाचे करावय आळस तरी मातृपितृ शपथेस गुरु धिक्कारोनी निर्बळ यश मुखा काळे कराल की मग जिने संदेहरूपी मिरवणे येथे मम कंदर्पी उडी सांडोन कोरडे कुपी प्राण त्याजावा हे बरेची ऐशी ऐकून वज्रवाणी पेटला सबळ जेवी अग्नी मग शस्त्रे शाखा नाथविदानी कवळी पाहती ग्रासावया जे अष्टभैरव भद्रकाळ शस्त्रे सोडून उतावेळ चिताभस्मी मेळवा मग नाथ शरीरा लक्षोनी अष्ट शस्त्रे प्रेरिती प्रहार अनिष्ट त्रिशूळ फरश ते नीट दणादणित अंगाते अंकुश परज गुर्ज मुद्गर मांडू गदा भालचंद्र गुंफी खंजीर बरची असिल सबळ प्रहारे भेदिती परितो अस्र मच्छिंद्रनाथ तृणप्राय सकळ मानित शस्त्रवृष्टी घनवर्षत मच्छिंद्र पर्वत झालासे ऐसे होता ते अवसरी निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग परम कोपे गांडीवास्त्र सज्ज करीते पै झाले एकी निर्मिले वातशर दुजी निर्मिले कामास्त्र तीव्र तिजे निर्मिले वासव अस्त्र महाशक्ती आगळीते चौथी योजिले नागास्त्र बंधन जे महातक्षकाहुनी दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रणिव शापादपि विराजे सहावे रुद्राक्ष प्रलय काळ की भक्षु पाहे ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सकळ असंख्य राक्षस मिरवती आठवे कृतांतास्त्र कठीण प्रेरिता पावती मृत्यू
काळनाम प्रचंड हस्तपाश कवळुनी असंख्य स्थिती मिरविती ऐसे योजोनी शरार्णव मांडिते झाले प्रलय पर्व शस्त्रांसी मंत्र गौरव देवता शक्ती आराधिल्या ऐसे योजोनी गांडीवागुनी प्रेरिते झाले अष्टही क्षणी मगती असरे भ्रमता गगनी प्रलय काळ ओढवला वातासराची प्रलय गती महापर्वत स्वर्गपंथी वायुचक्री भ्रमण करीती अर्की कार्पास जेवता कामास्र परम कठीण उर्वशीचे चांगुलपण अन्यदारा करवित गमन मच्छिंद्र जती ये कृती त्याही परम सुंदर खानी पाहता काम मूर्छनी देवदानव मानव ध्यानी जपितपी लागती वासव शक्ती अतिप्रौढी तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी मित्रता पाहोनी घालणे उडी उरली नाही मागुती ती शक्ती होता प्रगट शब्द करी कडकडाट तेने उचलू पाहे ब्रह्मांड पीठ धराकंप दाटला शेष दचकला आपुले मनी उंचावीत ग्रीवा मूर्धनी कुर्म पृष्ठी सरसावुनी भये कापे चळचळा वराह उचावुनी दंत मने दरा होती रसा व्यक्त दिग्गज भयचकित सैरा धावती दशदिशा असरे नो हे प्रलय चितो प्रलय रुद्राचा हळहळाट विमानयानी पाहे सुभट त्या पळता समजेना तेज पाहता सत्य अद्भुत गंधर्व झाले मूर्छागत सूर्य वरुण करी दाटी नभमंडळात चंद्रलपे खगापोटी पेगी प्रलय जेठी जगा माझे मिरवेला शिव झाला भयातूर रक्षी कपाटे गिरिकंदर ऐसा प्रलय होता अपार ठाई ठाई पडतात त्यात नागास्र विषवल्ली सरसी प्रगटता विषाची प्रेरणी अघटित तेथे झाली करणी आली विषाची मूर्छना होता ब्रह्मास्त्र शापादिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक तो क्षणे जाळू पाहे सकळिक ग्रासील मने ब्रह्मांड त्याते साह्यार्थ दानवास्त्र झाले भयानक बहुधा रक्षक धावले तशांत काळास्त्र परम शिरले प्राण हरू लोकांचा ऐशी प्रलयाची होता मांडणी मच्छिंद्र देखता नयनी मग नव अस्त्र शक्तिमंत्र जपून विभूती ते सोडिले तेने अस्त्र विचक्षणी कैसे एका प्रतापखानी वात अस्त्रांचे पुढे जाऊन पर्वतास्त्र विराजले यावरी कामास्त्रा पुढे जाऊन संचरले अस्त्र विरक्त धडपडून तेने कामास्त्र बापुढे होऊन पाठी देऊन पळत असे वासव शक्ती अतिदारुण तियेचे पुढे झाले मोहन तेने महंता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे नागास्त्राचे पडीपाडी खगेंद्रास्त्र घाली उडी सकळ नागांची झुपडी दाढे खाली रगडी ते यावरी ब्रह्मास्त्र प्रळयानळ या स्तव अस्त्र उरुनेदी केवळ शांती वरुण वाचे सफळ आशीर्वचन नाथा ते यावरी रुद्रास्त्र उरुनेदी केवळ तयापुढे धाडिले कार्तिकेयास्त्र बाळत येताची सर्व अंग झाले शीतळ कोप शांताप धीत बुडाला दानवास्त्रा नाही मिती त्याची मच्छिंद्रा ते देवास्त्र करी शांती सकळ त्या ते पाहून जाती अंतरिक्ष स्थानी आपुल्या यावरी काळास्त्र गहन तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमाग पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती ऐसी अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावली सकळ शांती यावरी जे अस्त्र उरले नव्वे मिती तयाची ख्याती पसरावी ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरव पिंड तेने विकळ झाले अष्टधिंड चलन वलन विसरले प्रथम वासव शक्ती दणाणा उठला ब्रह्मांडी समजता तो प्रलयनाद अंबा ऐकून परिचारिका धाडिले त्या परिचारिका एकाएकीने कोटी चामुंडा लावण्य खानी शंकीण डंकिनी योगिनी जळदेवता पातल्या चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा ऐशा वरिल्या किती तोंडा अष्टराष्ट्री धाविनल्या परिपूर्वी 5 समाचार आल्या असती त्यांनी पाहून प्रलयग्रती सकळ समुदाय तो आणिला त्याही चामुंडा तीव्र थोर अस्राश्री करीती मार परितो सुबट असे मच्छिंद्र निवारील सकल शस्त्राते वाताकर्षणी अष्टभैरव केले क्षीण प्राणविकळ देहधरणी निश्चित पडियेले यावरी एक क्षणी चामुंडा भार तयांचा कैसा झाला विचार मोहनास्त्र कामशरी योजिले तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचरले देही गुप्त तेने क्षणैक होऊन मूर्छित पिचाच्या समभ्रमताती कोणी वाद्ये घेऊन नाचती उगेच टाळ्या कोणी पिटती खदखदा कोणी हसती कोणी म्हणती विमान आले
पळा पळा ऐशे म्हणती, कोणी उगेची स्पुंदोनी रडती, कोणी गोंधळी गायन करती, कोणी निश्चेष्टित पडती धरणी, मग शिटका गोंगाट करीती वदनी, कोणी उग्याच शिव्या देऊनी विवाद करिता ती ने पुरे, कोणी भेटती दाटती प्रेमे, कोणी काष्टाची भिरवून सप्रेमे, नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुष नावी होता ती, कोणी फेडोनी नेसते वसन, वृक्ष नेसविती गुंडाळून, कोणी कवळून करी पाषाण स्तनपान करीती त्या, कोणी काढून चोळी चिंधोटी त्याही नेसती लंगोटी, अंगा चर्चुने भस्म चिमटी भोपळा नरोटी कवळवनिया, कोणी ऊर्ध्व करोनी हस्त अलख मनोनी भिक्षा मागत, कोणी शृंगार करीत पाषाणा ते, ऐसा होता चमत्कार त्यात काय करी नाथ मच्छिंद्र, विद्या गौरवी प्रवाह तया माझी संचरवी, ते अस्र चपळ सबळवंत वसनी सोडवून देऊनी गगनपंथे, अंबराते मिरवतसे त्या सकळ होऊन नग्न नृत्य करीती सकळ अवनी, त्याही सकळ मच्छिंद्र मुनी मायास्राते जपतसे, तेने करून अपार पुरुष सर्व भूषणी महादक्ष, निर्मोनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचार करविला, देहस्मरणी होता तयासी ते नग्न शरीरी केशमुक्त परम होऊन त्या लज्जित भोवते पाहून अपार पुरुष पळती सैराट नग्नची, रुधिर अवनी सांडतसे आनिक पाहिले नेत्रश्वेती, मग पळून गेल्या जेथे भवानी अंबिका पाहून नग्ना तयाती, म्हणी ती कोणी नागविले एरी म्हणती सुकृत संपले, म्हणून अवस्था ऐशी झाली माय ओ माय, जोगी आला कोणी कडून कोण त्याने केली अवस्था, प्राणभैरवांचा घेतला असे आता जननी, काय उरले तुम्ही स्वस्थान सोडा अन्यथा पावाल दशेतिया, भैरवासारखी वीर धुरंधर तयांचा प्राण कंठावर उरला असे बर्वा विचार, आम्हा लागी दिसेना आता तो जोगी नव्हे महाजननी, सुत प्रसवला दुसरा तरणी पूर्व भयाची आता मांडणी, जगा माझे मिरवेना की एकादश प्रलय रुद्र, एकच शरीरी मिरवेले भद्र, देव दानव नक्षत्र चंद्र आम्हा वाटले ग्रासित असी, आजीच आली धरून यास आप तेज मही वायू आकाश ग्रासील ऐसे वाटत असे, ऐसे बोलून भयभीत कंपायमान बावऱ्या होऊन, उपरिचर वसू कवी नारायणाचा तो अवतार, जगदंबा पाहे स्वचित्तात शोधून, मग ऐसे कोण स्वचित्तात मग सकळास वसने देऊन, घेऊ पुढे घालोनी अबला समस्त बाहेर आली जगज्जननी, मच्छिंद्रापाशी येऊन प्रेमाने धरितसे हृदयासी, चरणावरी लोटला तो दास मच्छिंद्र, म्हणे प्रताप केला बहुत, तरी भैरव प्राणरहित झाले सावध करी त्याते, ऐकोन आंबेची ऐशी वाणी घेतले अस्र वाताकर्षण काढून या, जैसे दुग्धा माझी तोय काढून घेत हंस समयी, ते आकर्षण अस्त्र काढून घेतच क्षणी, कौसल्ये प्रति पंचाक्षरी मही मांदुसे काढून घेती, तन्यायी विद्याशक्ती काढून घेत तो नाथ, किंवा स्वबुद्धी विचक्षण कार्य असता परस्वाधीन, ते युक्ती प्रयुक्ती घेता करून प्राज्ञ बळे आपुलाले, असो ऐसे दृष्टांत बोले एरीकडे भैरव सावध झाले, चलन वलन सर्व संचरले जैसे तैसे शरीर, मग झाल्या विचक्षणी दिशा पाहती दृष्टी करुणी, तो जगन्माता अंकी घेऊनी मच्छिंद्राते बैसली, मग ते अष्ट भैरव वीर येते झाले अंबिके समोर, म्हणती अंबे प्रताप थोर, मच्छिंद्राने पै केला आम्ही याची युद्ध मांडणी, घेऊ सकळ परीक्षा कडसनी, मग नाग अश्वत वृक्षाहुनी कथा वदले अंबे ते, नाग अश्वताची एकोन कथा माता करी मच्छिंद्रासी धन्यता, जैसे पया माझी तोय शोषोनी घेय हंस पय, तेवी आता युद्ध संदेह काढूनी दावी चक्षुते, यावरी बोले नाथ मच्छिंद्र कैसी दाऊ कोणत्या अर्थ, माता म्हणे हा पर्वत आकाशाते मिरवी आता, मिरवेल जरी जेथील तेथे तुम्ही ठेवा मूर्तिमंत, ऐसे ऐकोन नाथ मच्छिंद्र भस्माते कवळी वायू अस्र,
फणी दैवत मंत्र जपे केले युक्त पर्वत फेकिता भस्म होत उदय वातची जो झाला वातमौळी कद्रुनंदन पर्वतमौळी शीघ्र वाहून वातचक्री करी भ्रमण चंडरथा समानकी त्यांथे उलथा वया शक्ती अंबा पाहिल आपुल्या चित्ती परिशेष मौळीची पर्वत माती दृढ असे ढळेना मग मनी म्हणे हा धन्यनाथ जेने ऐक्य केला पर्वत वात शत्रू समोरी ऐक्य चित्त मिरवलासी हे धन्य पर्वत पूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊन शिरी जैसा मत्स्य कोंदरी येऊन या दडाला की व्याघ्र अजानांदवटी नांदविले एका पेटी की उरग उरगारी सांगती गोष्टी प्रेमभावे मिरवून या तन्यायी मच्छिंद्रे केले धन्य सद्विद्येचे धाम रचले मग कवळून या म्हणी वहिले पर्वताती उतरी आता मच्छिंद्रे वात आकर्षून ठाईच्या ठाई नग उतरून ठेवून अंबेचे केले समाधान यावरी बोले भगवती अंबिके प्रती नाथ मच्छिंद्र येथे 3 रात्री थांबवनिया पुढे जावया झाला सिद्ध अंबा होनी प्रसन्न स्पर्शास्त्र भिन्न प्रसादाते निवेदिले असो ऐसा प्रसाद घेऊन जाता झाला नाथ मच्छिंद्र. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार ऐसा गोड चतुर्थ अध्याय झाला येथे संपन्न. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभं भवतु. श्री शिव.